लाडकी बहीण म्हणजे मत विकत घेण्याची योजना असं संजय राऊत यांनी म्हटलं। लाडकी बहीण योजना म्हणजे पगारी मतदार असल्याचं राऊतांनी म्हटलं। तर संजय राऊत असा अपमान करणार असतील तर लाडक्या बहिणी दाखवून देतील असं भाजपच्या नवनाथ बन यांनी म्हटलंय। जनता तुम्हाला अशा भाषेबद्दल कधीही माफ करणार नाही असंही बन म्हणाले। संजय राऊत हे ठाकरे आणि पवारांच्या पगारावर आहेत अशी टीका भाजपच्या चित्रा वाघ यांनी केली आहे। त्यांच्या सरकारने किंवा त्याच्या आधीच्या शिंदे सरकार कोणत्या घोषणांची अंमलबजावणी केली एवढं सांगा। एक लाडकी बहीण म्हणजे मतं विकत घेण्याची योजना म्हणजे पगार देऊन पगारी मतदार आहेत ते। मला कोणीतरी काल म्हणालं की अजूनही इतक्या लाख किंवा कोटी लोक महिलांना पगार मिळतो सरकारचा, म्हणजे हे पगारी मतदार आहेत, तसे पगारी नोकर असतात। तर मी त्यांना विचारलं की ज्या बोगस महिला दाखवल्या गेल्या त्यांचं काय झालं, त्यांच्यावरती अद्याप कारवाई झालेली नाही, त्यांचाही पगार सुरू आहे। खरं तर लाडक्या बहिणींना सन्मान निधी देण्याचं काम देवेंद्रजींच्या सरकारमध्ये केलं जातं। अशा पद्धतीनं लाडक्या बहिणीला पगार मिळतो आणि पगारी म्हणून लाडक्या बहिणीचा अपमान करणार असाल तर आमच्या लाडक्या चित्राताई इथे उपस्थित आहेत। लाडक्या बहिणी निश्चितपणे त्यांना उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही। येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आमच्या लाडक्या बहिणी तुम्हाला तुमची जागा पुन्हा एकदा दाखवून देतील। असं आहे की जे विकत घेण्याची भाषा बोलतात, ज्या पद्धतीने बहिणीचा अपमान करतात, जे पगारदार आहेत, जे संजय राऊत हे बोललेले आहेत, हे संजय राऊत उद्धव ठाकरेंच्या पगारावरती आहेत, हे संजय राऊत पवारांच्या पगारावरती आहे। त्याच्यामुळे पगारावर असणाऱ्या लोकांनी त्याच्या अवकातीत बोललं पाहिजे असं मला त्या ठिकाणी वाटतंय। आपल्यासोबत बोलण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे आमदार संजय केनेकर आहेत। केनेकर साहेब, संजय राऊत यांचं एक वक्तव्य आहे, सध्या लाडक्या बहिणी या योजना सुरू आहेत आणि या योजने लाडक्या बहिणी म्हणजे पगारी मतदार। खरं तर संजय राऊतला याचं महत्त्व कसं कळलं, त्याला गरिबी कधीच कळाली नाही। जो कार्यक्रमात सुप्रिया सुळेंबरोबर दारू पिऊन नाचतो त्याला बहिणीचं महत्त्व काय कळणार आहे, आणि त्यामुळे त्याच्याकडनं काही अपेक्षा नाही आहे। निश्चितपणे एक विक्षिप्त मनोवृत्ती देशामध्ये काम करते आणि ती विक्षिप्त मनोवृत्ती खऱ्या अर्थानं येणाऱ्या काळात लुप्त होऊन जाणार आहे। आणि जोपर्यंत सत्ता येण्याच्या धडपडीत हे नग्न वृत्तीने जे नेहमी भाष्य करतात त्यांना खऱ्या अर्थानं जनता धडा शिकवणार आहे। आज मणिपूरला मोदी जात आहेत, त्याचाही त्यांनी विरोध केलेला आहे, त्यामुळे आता कशाला जात आहेत म्हणे। हे बघा, संजय राऊतवर बोलणं म्हणजे उगाचच विक्षिप्त वृत्तीला जिवंत ठेवणं आहे आणि त्याच्यामुळे त्याच्या बाबतीत काय बोलावं, खरं तर त्याची अवकात मोदीच्या पायाला लागलेल्या मातीची पण नाही आहे। आपण पाहिले ते हे होते आमदार संजय केनेकर। कॅमेरा पर्सन अमोल वाघुलेसह मी सचिन जिरे, पुढारी न्यूज, छत्रपती संभाजीनगर।